आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक आडगाव पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि टवाळखोरांवर आळा घालण्यासाठी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत 5 अधिकारी आणि 42 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते। तपोवन, साधुग्राम, नांदूर नाका, जत्रा हॉटेल परिसर तसेच धात्रक फाटा येथे विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। कारवाई दरम्यान घरफोडीच्या गुन्ह्यातील 8 आरोपी, NDPS कायद्याअंतर्गत 2 आरोपी, तडीपार 2 आरोपी, शस्त्र अधिनियमांतर्गत 7 आरोपी तसेच 2 विधी संघर्षग्रस्त बालकांची तपासणी करण्यात आली। तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवणाऱ्या एकूण 64 टवाळखोर इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 112 आणि 117 अन्वये कारवाई करण्यात आली। नाकाबंदी दरम्यान 25 वाहनांची तपासणी करण्यात आली असून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 3 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। याशिवाय तंबाखूजन्य पदार्थांबाबतच्या कोटपा कायद्याअंतर्गत 4 जणांवरही कारवाई करण्यात आली। आडगाव पोलिसांच्या या विशेष मोहिमेमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक निर्माण झाला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे।